आई, अगं आई, अगं डबा झालाय का माझा? मला कॉलेजला जायला उशीर होतोय आई. हो रे बाळा, तुझा डबा झालेला आहे. दे 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 पटकन दे, मला जाऊ मी कॉलेजला. हे घे तुझा डबा आणि पाण्याची बॉटल. चल चल मी येतो. अरे थांब, ताट केलंय थोडं खाऊन अगं आई नको ग नको. अरे असं करू नको. अरे उपवास राहशील दिवसभर. हे घे थोडंसं अरे चल, येतो तू. अरे थोडं खाऊन जा. नको नको आई, येतो मी. चल चल गाई, येतो मी. हो आले आले. चहा केला. चहा घेऊन आले तुम्हाला. चहा घ्या थोडा. सावकाश सावकाश. हो गेला की. किती गडबड करतो, जेवला सुद्धा नाही तू. आशिषची मम्मी, माझे ब्लाऊज तयार झालेत का? हो झालेत की वहिनी. मला एका कार्यक्रमाला जायचं होतं. हो हे घ्या, दोन्ही पण झालेत बघ. ठीक. आशिष बाळा जेवायला ये. हा आलो आई. आई काय केलंय सर? तुझ्या आवडीची भाजी आणि डाळ केल्या. आई बाबांना दिलंस का जेवायला? हो बाबांना जेवण देऊन आले बाबा. आई ऐक ना, माझ्या सगळ्या मित्रांकडे बाईक आहे, मला पण एक बाईक पाहिजे. एक 6 महिने थांब बाळा. आता जरा खर्च आहे बाबांचा, औषधाचा आणि घरातला सगळा खर्च आहे बाळा. 6 महिने थांब फक्त. तुला बाईक घेऊ. माझा पुढल्या महिन्यात बर्थडे आहे, मला बर्थडेला बाईक पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे आशिष ऐक बाळा. हे माझे शिलाई मशीनचे पैसे आहेत. हे माझ्या लग्नातले दागिने. माझ्या घरच्यांनी मला लई प्रेमाने घातले. पण जाऊ दे, माझ्या मुलापेक्षा काय सुद्धा मला मोठं नाही. हे सगळं मी मोडून एवढ्या पैशात माझ्या मुलाला नक्कीच बाईक आहे. चला. आई हा बोल की बाळ. आज डब्बा करू नको तू, मी इंटरव्ह्यूला चाललोय, दुपारपर्यंत मागे ये. मला फक्त तुझा आशीर्वाद दे. थांब, दही साखर घेऊन जा. हे घे, छानपैकी इंटरव्ह्यू दे. हा आशीर्वाद आहे माझा तुला. चला येतो. हा ये बा. आई, ए आई, अगं आपल्या अंगणात बाईक कुणी लावले? तुझीच आहे बाळा. तुझ्या बर्थडेच्या अगोदर घेतली मी. हे घे पेढा. आता खुश ना?
हे टिल्ली. आई ऐक ना, आज 2 गुड न्यूज मिळाले. होय ना. एक तर तू मला गाडी घेतलीस हा. आणि आजपासून तू सिलाई मशीन वरती काम करायचं नाही. का रे, दुसरी गुड न्यूज काय? मला नोकरी भेटली. अरे वा, खरंच काय? हो. आई बाबा, आई, ए आई. आई बाबा, मला माफ करा. मी तुम्हाला न सांगता लग्न केलं. आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. हिला माझ्याशिवाय कोणीच नाही. मला माफ करा. अरे, कोण कसं नाही बोलतोयस? मी आई आहे आणि हे बाबा आहेतच की. हो ना. हो बाळा, तुझं नाव काय आहे? माझं नाव आई सुहाने. छान आहे हा नाव तुझं. थांब हा आशिष, मी आले लगेच बाबांना सोडून. हळू नका, आले मी. हा, बाबांना सोडून येते. चला हळूहळू. आशिषची मम्मी. ओ आशिषची मम्मी. हो, हाय की, बोला की. मला थोडं मुरवान हवं होतं, आहे का? देता का? हाय की, थांबा घेऊन येते मी. आई, असं कसं निघालाय तुम्ही द्यायला? माझा नवरा एकटा कमवतोय, तुम्ही जात नाही कमवायला. तुमच्या घरात बसून खाता. निघाल्या सगळ्या गावाला वाटायला. ती घाण नीट लोटा, नीट लोटा. ही घ्या भांडी, स्वच्छ धुवा. नुसता कामाचा कंटाळा, एक काम धड होत नाही. माझे कपडे सुद्धा तशी घाण आहे. नुसतं बसून खाता येतं. अहो, आपली सोन सुहाणी मला कशी बोलते हो. काही पण बोलते, मला पटवून घेत नाही जरा सुद्धा. सर्व काम लावते मी, करते, तरी पण मला कशी बोलते ती. नको, मी आशिषला सांगितलं तर वाद होईल. घरात भांडण लागेल उगीच. विनाकारण नको. जाऊ दे. हे घ्या जेवण. आई, आपण बॅगेत कधी फिरायला जायचं? उद्या जायचं बाळा आपण फिरायला. हा, देव उठ चल. तुम्हाला हे कळत नाही का? आजारी आणि लहान मुलांना जवळ घेऊन बसलाय. अगं पण तो खेळतोय माझ्या बरोबर.
पाणी आण ग. हो हो आणते. हे घ्या पाणी. हे बघा, या घरात एक तर मी राहील किंवा तुमचे आई वडील राहतील. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. असं कसं बोलतेस तू? एकतर माझा भाऊ पण नाही ना, मला दुसरी बहीण आहे. त्यांना पाठवू कुठं? मी काय म्हणते, तुम्ही त्यांना वृद्धाश्रममध्ये नेऊन सोडा. काय बोलतेस तू? ते माझे आई वडील आहेत. मग घेऊन बसा तुमच्या आई वडिलांना. मी देवला घेऊन निघून जाते. ठीक आहे, तू बोलतेस तर वृद्धाश्रमात कॉल करतो. बघतो काय. हॅलो. हा ठीक आहे, चालेल चालेल. हा. आई बाबा बसलाय का? काय बाळ, तू आलास? हो आत्ताच आहे. आई खूप कंटाळा असतील ना तुम्ही झोपत. आपण उद्या फिरायला जाऊया. हो जाऊया. चालेल चालेल चला. आई बाबा झालंय का? आपल्याला निघायचं आहे. या पटकन. जगण्याची राख ललाटी उधळू दे भंडारा, उघडू दे या देहाची जाती. नशिबाचा खेळ सारा विरला या रानवारा, पाय दूर तुझी देवा लागो अंगना. कालल्यात दागी दिशा सापडना ठाव तुझा, वादळात जीव गुरफटला जसा. आई बाबा मी 2 दिवस इथे राहा. मी तुम्हाला 2 दिवसात आजकालच्या पोरासनी आई वडील नको आहेत, जड होत्यात. अरे देव, तू हे काय करतोय? हे मोठं होईस ना, तुला याच भांड्यातून खायला देईन. तुझ्या आजीला चटई देत होतीस ना, तिची चटई तुला झोपायला देईन. म्हणून मी जपून ठेवतो. अहो, मी काय म्हणते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुम्ही आई बाबांना घरी घेऊन या. हो बरोबर बोलतेस. आई वडीलच सर्वस्व. मी आजच घेऊन येतो आई वडील. अहो मी कुठे चुकले हो? आता पोराला संस्कार दिला, थोडं लहानाचा मोठा केला, त्याच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण केल्या. मी माझं तुम्ही त्याला दिली. मी कुठे चुकले त्याला संस्कार. माझ्या मुलानं पण असं गोट बोलून मला सोडून दिलं. नाही हो दादा, माझा आशय असा नाही. माझं पोरगं नाही चांगलं आहे. 2 दिवसाला नक्की माझं पोरगं मला मिळालं. नक्की आहे. आई बाबा
चला मी तुम्हाला न्यायला आलोय. मला माझी चूक कळले. चला. आलास तू? हो. आता तू येणार आहेस मला न्यायला. बघा माझं पोरगं आलं की नाही? माझं पोरगं आलं बघा मावशी. दादा, बघा माझं पोरगं आलं बघा न्यायला. हो, चला. चला चला ठेवते इकडे. बाबांना घेतो पर्यंत बॅग घेतो. आई ये. चल चला चला बाबा या 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 या. या चला बाबा या. चला चला या. आई थांबते. स्वानी स्वानी हा. अगं ये लवकर. हो, आले आले थांबा. आई बाबा आले बघ. आले आले थांबा. आई बाबा आलात? एक मिनिट थांबा. हे आई बाबा मला माफ करा. आई चुकलं माझं. आई बाबा मला पण माफ करा. मी तुम्हाला तिथे येऊन सोडतो. माझा राग नाही रे बाबा तुझ्यावर. नका वाईट वाटू. आई वडीलच सर्वस्व